मी जेव्हा कॉल केला होता तेव्हा मला थोडीशी धाकधूक होतीच की मी कॉल करून विचारलं होतं की आम्हाला जेवण वगैरे मिळेल की नाही, कारण ते युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे थोडे गॅसचा इश्यू चालू आहेत, गॅस सिलेंडर पुरवठा नाही आहे. तर त्यांनी सांगितलं मला की काही इश्यू वगैरे नाही आहे, आम्ही चुलीवरचं वगैरे जेवण देऊ वगैरे त्यांनी ऑफर केली होती. तर मी म्हटलं चांगलं आहे की काहीच इश्यू नाही आहे, चुलीवरच्या जेवणला मी ॲक्सेप्ट केलं, म्हणजे थोडक्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि तसंही आम्ही दुपारी चुलीवरचं जेवण जेवलो यांच्याकडे. आत्ता पण चुलीवरचं जेवण जेवतो ॲक्च्युली, आणि छान आहे, म्हणजे मला टेस्ट आवडली त्यांची. दुपारी पण यांनी तंदूर फिश वगैरे दिले होते चुलीवरचे, तर ते एकदम म्हणजे टेस्टच खूप छान होती. नंतर इथे बीच पासून जवळ असल्यामुळे मग काय बीच वगैरे गेलो, एन्जॉय केला. पण छान आहे, म्हणजे मला टेस्ट आवडली यांची तंदूरवरची, छान आहे एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे याच्याला. हो, धाकधूक तर होतीच, कारण जे काही आपण न्यूजमध्ये ऐकतो आहोत की युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवडा आहे, त्यामुळे पहिली धाकधूक होती की पेट्रोल, CNG हे सगळं डिझेल वगैरे मिळेल का. पण मग येताना आम्हाला सगळं व्यवस्थित मिळालं. आणि त्याच्यानंतर दुसरं होतं की आपल्याला जेवण मिळेल का, जिथे आपण बुकिंग केलं आहे. पण त्यांना कॉल करून जेव्हा विचारलं तर ते बोलले की जरी आमच्याकडचा गॅस सिलेंडर संपला तरी आम्ही चुलीवरचं तुम्हाला देऊ शकतो. आणि मग आम्ही इथे आलो आणि आम्हाला काहीच अडचण नाही आली. त्यांनी व्यवस्थित चुलीवरचं आम्हाला सगळं दुपारी जेवण अवेलेबल करून दिलं. आत्ता सुद्धा चुलीवरचं जेवत आहोत, आणि चहा कॉफी सगळंच व्यवस्थित इथे. आणि बीच जवळ असल्यामुळे तेही आम्हाला सुटेबल झालं की भरपूर एन्जॉय करता आला, अडचण अशी काहीच नाही झाली. म्हणजे चुलीवरचं जेवण पण मस्तच लागलं. नाव तुषार धाकड आहे, मी पुण्याहून आलो आहे. आणि इकडे येण्याच्या अगोदर मी एन्क्वायरी केली होती की हे गॅस सिलेंडरचे क्रायसिस चालू आहे, तर ॲटलिस्ट जेवण आणि बुकिंग भेटेल का आम्हाला. तर त्या केसमध्ये ते बोलले की गॅस सिलेंडरचे प्रॉब्लेम्स आहेत, पण आम्ही चुलीवरचं जेवण देऊ शकतो आणि उत्कृष्ट दर्जाचं देऊ शकतो. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना होकार दिला आणि बुकिंग करून घेतली. इकडे आल्यानंतर आम्हाला आमच्या मनासारखं जेवण भेटलं, ते पण चुलीवरचं भेटलं, जे आम्हाला जनरली भेटत नाही पुण्यात पण. तर रिसॉर्टमध्ये येऊन चुलीवरचं जेवण जेवण्याची मजाच काही वेगळी आहे. तर ते मला खूप चांगलं आवडलं त्यांच्या रिसॉर्टचं. आणि बाकी ॲम्बियन्स वगैरे पण खूप छान आहे त्यांचं, आणि जेवणाचाही काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं जेवण आपल्याला भेटू शकतं आहे चुलीवर ते पण. धाकड, आम्ही पुण्यातनं आलो आहे इकडे, आणि इथे खरोखर चुलीवरचं जेवण खरंच उत्कृष्ट दर्जाचं आहे. आणि जनरली आम्ही चुलीवरचं जेवण बऱ्याच ठिकाणी खाल्लं, पण ते खरंच ॲक्च्युअलमध्ये देता की नाही ते माहिती नाही. पण इथे समोर खूप छान पद्धतीने आम्हाला सर्व केलं चुलीवरचं जेवण. आणि ह्या अशा गॅस सिलेंडरच्या ह्या तुटवड्यातही त्यांनी चुलीवरचं खूप उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आम्हाला दिलं, आणि खूप छान वाटलं. कशाची उणीव आम्हाला भासली नाही. आम्ही पुण्यावरून आलेलो, आणि यायच्या आधी ॲक्च्युली आम्ही चौकशी केलेली इथे, कारण की जो LPGचा प्रॉब्लेम सुरू आहे सध्या, ते फोनवर आम्ही माहिती काढली यांच्याकडून, रिसॉर्टकडून, की काही प्रॉब्लेम नसला पाहिजे आल्यावर जेवणाचा, किंवा कारण की आमच्याबरोबर लहान मुलं होते. पण इथे आल्यावर त्यांनी व्यवस्थित सगळी सोय केली, आणि विशेष म्हणजे चुलीवरचं जेवण मिळालं आम्हाला जेवायला इथे. आणि रिसॉर्ट खूप छान आहे, बीच फेसिंग आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, आणि जेवणाची चव पण खूप उत्तम आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीला घेऊन असं हे नाही झालं, डिसअपॉइंट नाही झालो आम्ही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. मनोज कानडे, चिंचवड पुण्यावरनं आलो आहे. इथे आम्ही कोस्टल बे रिसॉर्टला यायच्या अगोदर चौकशी केली, तर LPGचा तुटवडा असल्यामुळे जेवण मिळणार की नाही. पण इथे अतिशय उत्तम चुलीवरचं जेवण त्यांनी आम्हाला सर्व केलं. हे रिसॉर्ट अगदी बीच फेसिंग रिसॉर्ट आहे, डायरेक्ट त्यांचा ॲक्सेस जो आहे बीचला आहे. त्यामुळे आम्हाला मुलांना पण खूप मजा आली, आम्हाला पण खूप मजा आली, आणि जेवणाची चव अतिशय उत्कृष्ट आणि छान होती.